मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पैठणच्या नाथषष्ठी निमित्ताने गोदावरीचं पाणी कमी करण्यात आलंय आणि नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे पात्रामधील पाणी कमी करण्यात आल्यामुळे नदीचं पात्र मोठ्या प्रमाणात उघडं पडलंय. त्यामुळे सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो महिला आणि पुरुष दररोज नदीपात्रामध्ये हातामध्ये चाळण्या टोपल्या घेऊन उतरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दशक्रिया विधी घाट असून इकडे रोज दशक्रिया विधी पार पडतात. विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केलं जातं. यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू गाळामध्ये सापडतात. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोनं शोधतायत. काहींना अंगठ्या, मंगळसूत्राचे मणी, चांदीचे दागिने अशा वस्तू सापडल्याची माहिती समोर येते. 10 वाजता येतो, 5 वाजता घरी जातो. आम्हाला इथं 500-600 रुपये रोजंदारी आमची निघती आणि त्याच्यावर आमच्या घरचे म्हणजे जगतात बाबा. काय आमच्या मिळतं? सोनं नाणं असं थोडंफार भेटतंय, 500-600-700 रुपयात जातंय ते. त्याच्यातच आमचं सारं होऊन जातंय. बाजार होतोय, हाट होतो, सारं घरी नेऊन आम्हाला द्याच लागतं. तर हाताला काय बांधता येते त्याला? हे चिकट टेप आहे. असं का? आता हे लावावं लागतंय का मग खाली जे खडे काचा बिचा राहतात त्याने माणसाला खाली लागावं नये म्हणून हे लावावं लागतंय. आता उतरायचं, घमिलं घ्यायचं, जायचं पाण्यात. पाण्यात गेल्यावर चाळायचे खडे बिडे काचा बिचा घुसात्यात बोटात, हे असं लावावं लागते. घुसत नाही, करावं लागतं काहीतरी पोटा पाण्यासाठी. काय इथं बसून जमत नाही ना. मग तेच आपलं जायचं, चाळायचे घमिले, भेटलं 200-400 रुपयाचं तेवढं जायचं. बाजार मिरची हे काहीतरी काही बायनू लागत ते त्याच्यावर जागायचं. या दिंड्या किंवा दुकानं हे लावण्याकरता हे पाणी पूर्ण वाळवण रिकामं करण्यात येतं. पाणी कमी होतं. त्या पाणी कमी झाल्यामुळं यांना ते वस्तू सापडण्यासाठी या नदी पात्रात उतरतात व टोपल्यानी व किंवा चाळणीनी हे त्या वस्तूची शोध घेतात. आणि शोधामध्ये त्यांना कधी चांदी मिळते, कधी सोनं मिळतं, कुठे नाणी मिळते, कुठे जुनी वस्तू मिळतात. त्या वस्तूमध्ये हे परंपरा जानेवारीपासून तर पार उन्हाळ्यापर्यंत हे शोध चालू राहतं. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडचे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. अविनाश, खरं तर हे सगळे लोक नदीमध्ये उतरलेली दिसत आहेत. सुरक्षिततेची कशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी कुठलीही सुरक्षेची काळजी तुर्तास तरी या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. खरं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे, मेलेल्या माणसाच्या राखेतून जिवंत माणसांचा संघर्ष दाखवणारा हा संपूर्ण पट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संपूर्ण हे चित्र दिसून येत आहे. खरं तर हे संघर्ष आहे हा फक्त सोन्याचा शोध नाही असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस इतर 8 महिने आम्ही ऊस तोडीसाठी बाहेर असतो, बाहेर राज्यामध्ये असेल किंवा आपल्याच राज्यामध्ये जिथे कुठे ऊस तोडायचं असेल त्या ठिकाणी जातो. मात्र उर्वरित जे 4 महिने आहे किंवा 6 महिने आहेत त्यामध्ये आम्ही कुठलंही काम आम्हाला नाही, काम मिळत नाही. त्यासाठी आम्ही हे काम करत असल्याच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे कुठेतरी काम नसल्यातून संसाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा संपूर्ण त्यांचा खेळ, दररोजचा जीवाशी खेळ आपल्याला या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतोय. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह त्यांना यातून करावा लागतोय. खरं तर या ठिकाणी दशक्रिया विधी होतात आणि दशक्रिया विधी झाल्यामुळं काही लोक त्या ठिकाणी सोनं टाकतात, चांदी टाकतात किंवा इतर काही सुटे पैसे असतील ते टाकतात आणि ते शोधण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतोय. मात्र हा जीवाशी खेळ आपल्याला या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळेस पाणी जायकवाडी धरणातून खाली येतं त्यावेळेस गोदावरीमध्ये हे पाणी मोठ्या प्रमाणात असतं. त्यावेळेस खरं तर हे संपूर्ण चित्र कमी प्रमाणात बघायला मिळतं. मात्र आता नाथषष्ठी आहे त्यामुळे गोदावरी सोडणारं पाणी हे कमी करण्यात आलंय आणि तो प्रवाह कमी झाल्यामुळे हे संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी उतरलेले, शेकडोंच्या संख्येने उतरलेले आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये धोका असा आहे की त्यामध्ये काच असेल किंवा इतर कुठल्या वस्तू असेल त्याने इजा होऊ शकते किंवा ते गाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी दुर्दैवी घटना देखील घडू शकते. त्यामुळे आता प्रशासन याकडे कसं बघतं हे पाहावं लागेल. निश्चित. अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.